आणि आता बातमी मान्सून संदर्भातली आहे। मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आणि याचं कारण मान्सूनचा भारताच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे। सध्या मान्सूनने निकोबार बेटावर वर्दी दिली असून उद्यापर्यंत अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। दरम्यान 5 दिवस आधीच मान्सून निकोबारमध्ये दाखल झाल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि त्याचा पुढचा प्रवास सुद्धा 5 दिवस आधीच सरकेल असा अंदाज 17 वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच नियोजित तारखेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। 27 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। दरम्यान पावसाबाबत पुणे वेधशाळेचे हवामानशास्त्रज्ञ SD सानप यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्यभरातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला। तर नक्की या वेळेसचा मान्सून कसा असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्याकडे पुणे वेधशाळेचे अधिकारी SD सानप आपल्यासोबत आहेत। सर, आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आहे, तर नक्की यावेळेसचा मान्सून कसा असणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि अवकाळी पाऊस हा किती दिवस अजून आपल्याला राज्यभरात पाहायला मिळेल? ओके, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण बघत आहोत की महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हा मान्सूनपूर्व वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सकाळी थोडं हिटिंगमुळे आणि हवेमध्ये सफिशियंट आर्द्रता असल्यामुळे उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह किंवा मेघगर्जनेसह आपल्याला पाऊस होताना दिसत आहे आणि ही परिस्थिती येणाऱ्या 4 ते 5 दिवस असण्याची शक्यता आहे। आता मान्सूनचा जर विचार कराल तर मान्सून आज अंदमानमध्ये दाखल झालेला आहे आणि 27 मेला तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता सांगितली गेलेली आहे। महाराष्ट्राचा जर विचार कराल तर त्यावर आपण अनालिसिस करत आहोत आणि त्याचं मॉनिटरिंग करत आहोत आणि त्याचे अपडेट्स वेळोवेळी दिले जातील। हा अवकाळी पाऊस जो आहे तो बहुतांश कुठल्या परिसरात या कुठल्या क्षेत्रांमध्ये सगळ्यात जास्त असेल? मोस्टली सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आपल्याला हा दिसून येत आहेत, पण मेनली मध्य महाराष्ट्रात किंवा साऊथ मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यातील काही जिल्हे असेल तिथे त्याची प्रोबॅबिलिटी येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जास्त आहे आणि तो बहुतांश ठिकाणी अशी परिस्थिती राहण्याची शक्यता येणारे 5 दिवस तरी आहे। नक्कीच आपण जसं बघितलं की सानप सरांनी सांगितलं की अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रातल्या बहुतांश ठिकाणी पुढील 4 ते 5 दिवस राहील आणि त्यासोबतच यावर्षीचा मान्सून जो देशभरात असेल तो सरासरीपेक्षा जास्त टक्क्यांनी असेल आणि त्यासोबतच महाराष्ट्रात देखील याच प्रमाणात किंवा याच प्रकारचा मान्सून अनुभवायला मिळेल। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।